नमस्कार मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा हा आपल्याकडे मोठा सण मानला जातो। त्यानिमित्ताने आपण नारळी भात करतो। तर हा नारळी भात करण्यासाठी जास्त लॉंग व्हिडिओ होऊ नये म्हणून मी आधी काय केलंय की 1 वाटीभर तांदूळ हे पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजवून ठेवले। त्यानंतर ते भिजल्यानंतर 10 मिनिटं मग ह्या अशा कढईमध्ये आपल्या कुकरमध्ये किंवा कढईमध्ये चांगलं तूप टाकलं। त्याच्यामध्ये वेलची, थोडीशी वेलची, थोडंसं आपलं लवंगा आणि हे आपण समय टाकलेलं आहे। हे तुम्ही बघू शकता। तूप टाकून मी हे असं परतून घेतलेलं आहे। हे असं परतलंय तुपावर छानपैकी। आणि याचा मी आधी पहिला भात शिजवून घेणार आहे। भात शिजवून घेतल्यानंतर जेवढं तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतलंय तेवढंच आपण 1 वाटी किसलेल्या नारळाचा घ्यायचा आहे आणि 1 वाटी गूळ घेतलाय। प्रमाण सम पाहिजे। नंतर पाहिजे तसे ड्रायफ्रूट टाकू शकतात। मी मनुके आणि काजू घालणार आहे आणि वेलची आणि जायफळची पूड आहे, पण ही मी नंतर घालणार आहे। आणि पाणी तुप्पट घालायचं आहे। तर पहिला आपण हा भात शिजवून घेऊया। ह्याप्रमाणे मंडळी हा भात शिजवून घेतलेला आहे। शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता मी हा नारळाचा चव आणि हा गूळ हा घालते। हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे। त्याप्रमाणे ही मनुके, थोडे काजू आणि ही वेलची पूड, त्याच्यामध्ये जायफळ पण मिक्स आहे। ते आता मी सगळं असं हलवलं। मंडळींनो, याच्यामध्ये गूळ मी घातलेला होता। गूळ, नंतर सगळे ड्रायफ्रूट आणि हे ड्रायफ्रूट, वेलची पूड आणि नंतर तो असा वाफळण्यासाठी ठेवला होता। हा सतत हलवत ठेवला पाहिजे आणि गूळ पगळून घ्यायचा। गूळ पगळून झाल्यानंतर हे अशा प्रकारे हा आपला भात तयार होतो। भाताला ऑलरेडी गुळाचा कलर येतो, त्याच्यात कलर टाकण्याची काहीही गरज नाही। अशा प्रकारे हा सुंदर भात, नारळी भात खाण्यासाठी सज्ज आहे। मी अशा प्रकारे करते, तुम्ही अशा प्रकारे करा। आवडलं तर नक्की कोणाला शेअर करा। नमस्कार मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा